मित्रांनो, आज आपण आवर्ती दशांश अपूर्णांक पाहणार आहोत। अगदी बेसिक ते ॲडव्हान्स पर्यंत पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही SJN अकॅडमीचं ॲप डाउनलोड केलं नसेल तर ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, लगेच जाऊन ॲप डाउनलोड करून ठेवा, कारण त्या ठिकाणी तुम्हाला मोफत क्विज, डेमो टेस्ट सोबत टेस्ट लेक्चर्स वगैरे तुम्हाला मिळत असतात। लगेच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून ॲप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी जाऊन थोडंसं पहा। तर बघा 1/3 आता याचं आपल्याला आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे। ते कसं करणार आपण बघा, 3 ने आपण 1 ला भाग देऊयात, म्हणजे 3 ने भाग दिल्यानंतर 0 आलं, परत पॉईंट, त्यानंतर न पॉईंट का दिलेला आहे तर 1 ला भाग जात नाही, म्हणजे 1 वर आपण 0 दिलेला आहे। ठीक आहे, म्हणजे इथं आपण 0 घेतलं तर 3 त्रिक 9, म्हणजे इथं 3 घेतलं, परत आपल्याला 1 उरलेला आहे, परत 0 दिलं, 3 त्रिक 9, परत 1 उरलं, परत 0 दिलं, 3 त्रिक 9, म्हणजे 3-3चं रिपिटेशन होत आहे। लक्षात घ्या, 3-3चं रिपिटेशन होत आहे। 3-3चं रिपिटेशन होत आहे याचाच अर्थ 0.3 3-3चं रिपिटेशन होते, म्हणून आपण 3च्या डोक्यावर बिंदू देणार आहोत। म्हणजे आवर्ती 1/3 या व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर आवर्तीमध्ये 0.3च्या डोक्यावर टिंब असं झालेलं आहे। आता बघूयात 2/3 या व्यवहारी अपूर्णांकाचं आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करतात। 3 ने 2 ला भाग जात नाही म्हणून 0 दिला, पॉईंट, परत पॉईंटचा 0 दिला, 3 सक 18, म्हणजे 20 मधून 18 गेले, उरले 2, परत त्याच्यावर 0 दिला, 3 सक 18, परत उरले 2, परत 0, 3 सक 18, म्हणजे याच पद्धतीनं तुमचं 6-6चं रिपिटेशन होत राहणार आहे। म्हणजेच 0.6च्या डोक्यावर टिंब हे आवर्ती दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकाचं तयार झालेलं आहे। आता बघा 7/3 याचं आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं होतं, तर 3 ने 7 ला भाग दिल्यानंतर ना 3 दुनी 6 होणार आहे, 7 मधून 6 गेले, उरले 1, परत पॉईंट देणार आहे, पॉईंटचा 0, 3 त्रिक 9, उरले 1, परत 0, 3 त्रिक 9, परत उरले 1, परत 0, 3 त्रिक 9, म्हणजे 3-3चं रिपिटेशन होत आहे। ठीक आहे, म्हणजेच 2.3च्या डोक्यावर टिंब येणार आहे। हेच आवर्ती दशांश अपूर्णांक असणार आहे 7/3 या व्यवहारी अपूर्णांकाचं। आता बघा 15/11चं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं। 11 × 11, 11 × 11, म्हणजे इथे 1 आलं, उरले किती, 15तून 11 गेले, उरले 4, मग 4 ला भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला, पॉईंटचा 0, 11 त्रिक 33, म्हणजे उरले 7, परत 0, 11 सक 66, परत उरले या ठिकाणी 4, परत 0, 11 त्रिक 33, परत उरले 7, परत 0, 11 सक 66, म्हणजे या पद्धतीने 36-36चं रिपिटेशन होत आहे। लक्षात घ्या, 36-36चं रिपिटेशन होत आहे, म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे 1.36च्या डोक्यावर डॅश। ठीक आहे, आता लक्षात ठेवा आपण इथे डॅश का दिलेला आहे, 2 अंक आलेले आहेत। ठीक आहे, गट तयार झालेला आहे, गट तयार झाला की त्याच्या डोक्यावर आपण आडवी रेष ओढत असतो। सिंगल आला तर डॉट, आणि जर गट आला तर आडवी रेष। लक्षात ठेवा, म्हणजे इथं बघा तुम्हाला दिसेल 36-36-36चं रिपिटेशन होत आहे, म्हणून 36वर आडवी रेष ओढलेली आहे। आता बघा 1/7, 7 ने 1 ला भाग जात नाही म्हणून 0 दिला, पॉईंट, पॉईंटचा 0, 7 × 7, उरले किती, 10तून 7 गेले, उरले 3, परत 0, 7 चोक 28, उरले 2, परत 0, 7 दुनी 14, परत उरले 6, परत 0, 7 8 56, मग उरले परत 4, परत 0, 7 5 35, परत उरले 5, परत 0, 7 7 49, उरले 1, परत 0, मग 1 0 दिल्यानंतर 7 1 7, परत किती उरले, 3 उरले, परत 0, 7 चोक 28, परत उरले किती, 30 मधून 28 गेले, उरले किती 2, परत 0, 7 दुनी 14, उरले 6, परत 0, 7 8 56, उरले 4, परत 0, 7 5 35, उरले 5, परत 0, 7 7 49। ठीक आहे, आता लक्षात आलं असेल तुमच्या, बघा 14 28 5। ठीक आहे,
14, 28, 57 असं म्हणू शकतात. 14, 28, 57. परत 14, 28, 57. म्हणजे 14, 28, 57चं रिपिटेशन होत आहे. म्हणजेच आपलं उत्तर आहे 0.142857. हे फायनल आन्सर असणार आहे आपलं. आणि ह्या संख्येवर तुमच्या डॅश येणार आहे. 0.142857च्या डोक्यावर आडवी रेष असणार आहे. तर तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीनं आपल्याला आवर्ती दशांश अपूर्णांक तयार करायचे असतात. आता हे आवर्ती दशांश अपूर्णांक जे आपण तयार केलेले आहेत यालाच आपण परत व्यवहारी अपूर्णांकामध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. बघा 0.3 आहे, 3च्या डोक्यावर टिंब आहे. म्हणजे इथं काय 0.33चं रिपिटेशन जे होत होतं 0.3च्या डोक्यावर टिंब आहे. ठीक आहे. आता एवढाच विचार करू आपण, याचाच फक्त विचार करूयात. सॉल्व कसं करायचं बघा. 0 आहे पूर्ण संख्या म्हणून 0 ठेवलं. पॉईंट आहे म्हणून आडवी रेष ओढली. 3 आहे, 3 जशाच तसं ठेवलं. 3च्या डोक्यावर म्हणजे एकाच संख्येच्या डोक्यावर टिंब आहे म्हणून 9 खाली घेतलेलं आहे. म्हणजे बघा 3/9, शून्याचा विचार करू नका. 3/9 म्हणजे 3 एके 3, 3 त्रिक 9. परत आपण व्यवहारी अपूर्णांक तयार केलेला आहे. ठीक आहे. परत व्यवहारी अपूर्णांक त्याचा तयार केला आपण 1/3. अशा पद्धतीनं तुम्हाला व्यवहारी अपूर्णांकाचे आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे असतात. कधी कधी दशांश अपूर्णांकाचे सुद्धा व्यवहारी अपूर्णांकामध्ये तयार करायचे असतात. म्हणजे बघा ह्या दशांश अपूर्णांकाचं आवर्ती दशांश अपूर्णांकाचं आपण व्यवहारी अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तसंच 0.6चं पण तुम्ही कन्वर्ट करू शकता. आता बघा 1.36च्या डोक्यावर आडवी रेषा आहे. याला कन्वर्ट कसं करायचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये. बघा 1 जे आहे 1 जशाच तसं ठेवलं. आता 1 काय आहे पूर्ण संख्या. डॉट डॉट म्हटल्यानंतर आडवी रेष. 36 आहे, 36च्या 36 आहे तसं. मग 36च्या डोक्यावर आडवी रेषा आहे म्हणजे 3चं 9 आलं. परत 6चं 9 आपण घेणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही याला परत भाग देऊ शकता. भाग दिल्यानंतर काय येणार आहे किंवा हेच जरी तुम्ही उत्तर म्हणलं पूर्णांक अपूर्णांकामध्ये तरी तुमचं बरोबर आहे. किंवा भाग जातोय तर भाग द्यायचा. बघा 3 एके 3, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. म्हणजे परत बघा 3 ने भाग जातो. 3 एके 3, 3 एके 3, 3 चौक 12 म्हणजे 1.4/11 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आपण तयार केलेला आहे. आता या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला सुद्धा आपण व्यवहारी अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करू शकतो. 11 एके 11, 11 4 15, 15/11 हे आपण अशा पद्धतीनं कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे बघा आपण कन्वर्ट केलेलं आहे. 1.36च्या डोक्यावर आडवी रेष आहे. आवर्ती दशांश अपूर्णांक आहे. बघा इथं आवर्ती दशांश अपूर्णांक आहे हाच. तर याला कन्वर्ट केलेलं आहे आपण व्यवहारी अपूर्णांकामध्ये 15/11 कन्वर्ट केलं. परत 15/11 व्यवहारी अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला आवर्ती दशांश अपूर्णांकचे प्रश्न सॉल्व करायचे आहेत. हे बेसिक तुम्हाला दाखवतोय. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी वाजवून व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायचा आहे. कारण आपण गणिताची जी सिरीज घेऊन आलेलो आहे त्या गणिताच्या सिरीजचा आपल्याला खूपच फायदा होणार आहे. 2.42च्या डोक्यावर आडवी रेष चे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. आवर्ती दशांश अपूर्णांकाचं चिन्ह आहे लक्षात घ्या 42वर. आता बघा कसं सॉल्व करायचं आहे. 2 पॉईंट आहे रेष परत 42. आता 42च्या डोक्यावर आडवी रेष आहे म्हणून आपण 4चं 9 परत 2चं सुद्धा 9 घेणार आहे. परत या ठिकाणी तुम्ही भाग देऊ शकता 3 ने. 3 एके 3 उरले 3 चौक 12, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. 2.14/33 आलेला आहे. आता पुढे काय करायचं 33 गुणुले 2 केलं. परत अधिक 14 करायचं आणि छेदामध्ये 33 जशास तसे. मग 33 दोन्ही किती येणार आहे 66 अधिक 14 छेदामध्ये 33. परत बघा 66 आणि 14 झाले 80, 80/33 हे तुमचं उत्तर असणार आहे. या पद्धतीनं हा प्रश्न सॉल्व करायचा होता. 2.36च्या डोक्यावर
टिंबचे व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करा. म्हणजे 2.3 6च्या डोक्यावर जे टिंब आहे याला आपण काय म्हणतो, आवर्ती दशांश अपूर्णांक. याचं रूपांतर आपल्याला व्यवहार्य अपूर्णांकात करायचं आहे. म्हणजे बघा 2 पूर्णांक संख्येमध्ये आहे तसं घेणार, टिंब आहे म्हणून रेष 36. आता 36च्या डोक्यावर पूर्ण रेष नाही आहे, फक्त 6च्या डोक्यावर टिंब आहे म्हणून आपण 6चं 9 घेतलं. 3च्या डोक्यावर काहीच नाही आहे म्हणून आपण काय करणार आहे ना 3 वजा करणार आहे, 3 वजा करणार आहे आणि त्याच 3चं 0 खाली घेणार आहे. म्हणजे काय आलं 2 36मधून 3 गेले 33/90. परत भाग जातोय 3ने, 3 त्रिक 9, 0 खाली आला, 3 एके 3, 3 एके 3, 2.11/30 आलेला आहे. परत बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला व्यवहार्य अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो. म्हणजे 3 दुनी 6, 60 आलं, अधिक 11/30. म्हणजे परत बघा 60 आणि 10 70, 70 ने 71/30 हे तुमचं उत्तर असणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. 3.48च्या डोक्यावर आडवी रेष अधिक 2.41 डोक्यावर आडवी रेष, म्हणजे 2 आवर्ती दशांश अपूर्णांक दिलेले आहेत, यांची बेरीज करायची आहे. तर बघा साईडला करून घेऊयात. 3.48 म्हणजे 48 डोक्यावर आडवी रेष आहे, याचा अर्थ 48चं रिपिटेशन होत आहे, 48चं रिपिटेशन होत आहे. आता इथं बघा 2.41 आहे म्हणजे 2.41चं रिपिटेशन होत आहे, 41. आता तुम्हाला यांची बेरीज करायची आहे. 8 आणि 1 9, 4 आणि 4 8, 8 आणि 1 9, 4 आणि 4 8, 8 आणि 1 9, 4 आणि 4 8, परत पॉईंट 3 आणि 2 5. आता लक्षात घ्या 5.89 म्हणजे ॲन्सर काय असणार आहे आपलं, ॲन्सर काय असणार आहे 5.89च्या डोक्यावर आडवी रेष, हे आपलं उत्तर असणार आहे. आवर्ती दशांश अपूर्णांक तयार होणार आहे. आता लक्षात ठेवा शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला दाखवतो. दुसरी, हे पूर्णांक संख्या आहे 3 आणि हे 2 पूर्णांक संख्या आहे, म्हणजे 3 अधिक 2 केलं. परत काय करायचं आहे, पॉईंट नंतर आहे म्हणून इथं रेष वडलेलं आहे. आता 48 आणि 41 यांची बेरीज करू. 8 आणि 1 9, 4 आणि 4 8, रेष डोक्यावर आहे म्हणून याच्या डोक्यावर रेष वडायची, म्हणजे 3 आणि 2 5, पॉईंट रेष म्हणून पॉईंट, आणि 89च्या डोक्यावर रेष, म्हणजे हेच आपलं ॲन्सर आहे. अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही हा प्रश्न सॉल्व करू शकता. 3.13 म्हणजे 3च्या डोक्यावर डॉट आहे, अधिक 2.136 डोक्यावर रेष आहे, परत वजा 0.15 डोक्यावर आडवी रेष आहे. म्हणजे बघा आपल्याला पहिल्यांदा बेरीज करायची आहे. 3.133चं रिपिटेशन होत आहे. परत बघा 2.1 म्हणजे 36चं रिपिटेशन होत आहे. त्यानंतरनं 0.15 ते नंतरनं वजाबाकी करू. आपण पहिल्यांदा बेरीज करून घेऊ. म्हणजे 7 3 9 म्हणजे 3 आणि 6 9, 3 आणि 3 6, 3 आणि 6 9, 3 आणि 3 6, 1 आणि 1 2, पॉईंटच्या खाली पॉईंट, 3 आणि 2 5. आता आपण वजाबाकी करणार आहे, वजा करू. 0.15चं रिपिटेशन होतं आहे. आता लक्षात घ्या इथं पण 15 ठेवणार होतो, पण एकच ठेवावं लागणार, इथं 5 ठेवायचं नाही, 5 ठेवायचं इथं नाही. आता बघा यांची वजाबाकी करू. 9तून 1 गेले 8 उरले, 6तनं 5 गेले 1 उरले, 9तनं 1 गेले 8 उरले, 7तनं 5 गेले 1 उरले, 2तनं 1 गेला 1च, पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 5 जशाच तसे. म्हणजे आपला ॲन्सर काय आलेला आहे 5.118. हे 18चं रिपिटेशन होतं, तुम्हाला दिसतंय थोडंसं. या पद्धतीनं जर केलं सगळं अजून मांडलं तर 18चं रिपिटेशन होते, म्हणून 18च्या डोक्यावर आडवी रेष वाढणार आहे. हेच आवर्ती दशांश अपूर्णांक आपलं उत्तर असणार आहे या प्रश्नाचं. 0.09च्या डोक्यावर आडवी रेष गुणुले 7.33च्या डोक्यावर टिंब बरोबर किती. मग बघा आता हा प्रश्न सॉल्व कसा करायचा आहे. 0 डॉट आहे म्हणून रेष 0.9 आहे, त्याच्या डोक्यावर आडवी रेष आहे म्हणून 0चं 9 घेतलं, परत या 9चं 9च येणार आहे.
गुणुलेचं चिन्ह जशाच तसं 7 घेतलं पूर्णांक संख्येमध्ये रेष मारली डॉट आहे म्हणून 3 आहे 3 जशाच तसं घेतलं 3च्या डोक्यावर टिंब आहे म्हणून 9 घेतलं. एक अंक आहे एक अंकाच्या डोक्यावर टिंब आहे म्हणून 9 घेतलं. आता पुढे बघा 9/99 घेतलं गुणुले 9 7 63 63 आणि 3 66 66/9 आलेला आहे. परत भाग द्या तुम्ही या ठिकाणी भाग द्या 9 एके 9 9 एके 9. परत तुम्ही 33 भाग देऊ शकता 33 त्रिक 99 33 दुनी 66 बे एके बे आणि 3 एके 3 म्हणजे 2/3 आलं. आता याला आपण आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करूयात. 3 आहे 3ने भाग जात नाही म्हणून काय केलं आपण 3ने भाग जात नाही म्हणून 0 दिला आणि पॉईंट दिला पॉईंटचा 0 घेतला म्हणजे 3 एके 3 केलेलं 3ने भाग जात नाही 0 दिला परत पॉईंटचा 0 घेतला 3 सक 18 उरले 2 परत 0 3 सक 18 परत उरले 2 परत 0 3 सक 18 म्हणजे 6चं रिपिटेशन होत आहे. याचाच अर्थ 0.6 या प्रश्नाचं उत्तर आहे 0.6 वर टिंब हेच आपलं आन्सर असणार आहे. आता बघा हा प्रश्न सॉल्व कसा करायचा आहे 2.1 आहे ठीक आहे. मग पॉईंटच्या जागी काय करणार आपण आडवी रेष मारणार आहे. 1 घेणार 1च्या डोक्यावर टिंब आहे म्हणून 1च्या जागी 9 घेतलं. भागाकार आहे भागाकाराचं चिन्ह जशाच तसं आहे 4 घेतलं पॉईंट आहे पॉईंट म्हणून आडवी रेष 2 घेतलं 2च्या डोक्यावर टिंब आहे म्हणून आपण एका अंकाच्या डोक्यावरच टिंब आहे 1 अंक आहे म्हणून 9 घेतलं. आता पुढे बघा काय करायचं आहे 9 दुनी 18 18ने 1 19 19/9 भागिले 9 चौक 36 36 आणि 2 38 38/9. आता बघा 19/9 जशाच तसं राहिलं इथं तुम्हाला काय दिलं भागाकाराचं चिन्ह दिलं इथं गुणाकाराचं चिन्ह करून 38/9 उलटं करणार आहे म्हणजे 9 वरती येणार आहे 38 येणार आहे. म्हणजे तुम्ही भाग देऊ शकता 9 एके 9 9 एके 9 19 एके 19 19 दुनी 38 1/2 तुमचं उत्तर असणार आहे. परत याला तुम्ही आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकता. बघा बे के बे 0 पॉईंटचा 0 बे 5 10 म्हणजे आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर होत नाही आहे म्हणजेच 0.5 तुमचं उत्तर असणार आहे किंवा तुम्ही 1/2 सुद्धा म्हणू शकता. हे दोन्ही तुमची उत्तर बरोबर आहेत या प्रश्नाचे. ऑप्शनमध्ये जे काही असेल ते तुमचं बरोबर असणार आहे. समजून घ्या म्हणजे तुम्हाला नक्कीच याच्यात काहीच शंका राहणार नाही. समजून घेत राहा प्रश्न बघायचा उत्तर सॉल्व करायचा प्रयत्न करायचा ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा एक प्रश्न समजा सॉल्व करताय तर व्हिडिओ पॉज करायचा पहिल्यांदा सॉल्व करायचं तुम्हाला काही समजलं नसेल किंवा सुटलं नसेल तर परत उत्तर बघायचं ठीक आहे. व्हिडिओ पॉज करत करत जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण कंप्लीट केला तर तुम्हाला याचा खूपच फायदा होईल. अशाच पद्धतीचे आपले अंकगणिताची सिरीज बघायची आहे. प्रश्न बघायचा व्हिडिओ पॉज करायचा सॉल्व करायचा प्रयत्न करायचा नाही सुटलं तर कसं सोल्युशन दिलेलं आहे ते बघायचं आणि पुढे पुढे जायचं ठीक आहे. पूर्ण जर व्हिडिओ बघितला म्हणजे पॉज न करता तर काही त्याचा उपयोग होणार नाही हे लक्षात ठेवा. आणि आपण अंकगणिताची सिरीज चालू केलेली आहे ही सिरीज तुम्हाला कंटिन्यू मिळत राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी वाजवून ठेवावी लागेल. तसेच आपल्या मित्रांना सुद्धा ही व्हिडिओ सिरीज जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जेणेकरून त्यांना सुद्धा या सिरीजचा खूपच फायदा होईल. जर तुम्हाला अंकगणित व बुद्धिमत्तेच्या पेड कोर्सला जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही तो कोर्स जॉईन करू शकता. त्या कोर्सची फी आहे फक्त 499 रुपयेमध्ये संपूर्ण कोर्स मिळत आहे. तुम्हाला 499 मध्ये लाईव्ह कोर्स तुम्हाला मिळत आहे. तुम्ही तो जॉईन करू शकता 499 मध्ये संपूर्ण कोर्स ठीक आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता लगेच तुम्ही तो जरी कोर्स जॉईन केला तरी तुम्हाला खूप फायदा होईल. त्याचबरोबर आपण पूर्ण सपोर्ट देतोय. तुम्हाला कुठेही काही अडचण आली तर तुम्ही बिंदास कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. पूर्ण सपोर्ट तुम्हाला मिळत आहे. त्यामुळे लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड करून अंकगणित व बुद्धिमत्तेचा कोर्स जॉईन करा. त्याचा तुम्हाला खूपच फायदा होईल. आणि जर तुम्हाला नसेल पेड बॅच जॉईन करायची तर तुम्ही फ्री बॅचेस जे आपले आहेत यूट्यूबवर सुरू ते तुम्ही कंटिन्यू पाहू शकता. त्याचा सुद्धा तुम्हाला खूप फायदा होईल. धन्यवाद.